पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे यार कोण आहे तू? कपडे दे माझे। हा ये ना ये वर। हो मावशी बघा याचे कपडे घेऊन जा। नादी लागू नको माझा। रॉकेट आहे माझं रॉकेट। असा आडवा तिडवा घुसन ना। घुस की मग ये ना वर। कपडे द्या ना माझे। मी काय केलंय हो? काय काय पाहिजे काय तुम्हाला? आता कसं मुद्द्याचं बोलला। मगाचपासून निस्ती फालतू बडबड लावली आहे। काय कामाची नाही तुझ्या ही कपडे तशी काय कामाची नाही तुझ्या। काय पाहिजे काय पण तुम्हाला? पासवर्ड काय मोबाईलचा? हो ना माझा व्हिडिओ नाही काढायचा। समाजातलं प्रतिष्ठित माणूस आहे मी। नको नको माझा व्हिडिओ नका काढू। पासवर्ड लव फॉर एव्हर। ठीक आहे बोल तुझ्या नेत्याशी आणि असं बोल की इथं आलाच पाहिजे तो। मला माहिती एक नंबरचा फट्टू आहे तो। पण त्याला म्हणाव दम असेल ना तर एकटा ये इथं। हॅलो नेते मला इथं कोणीतरी कुणीतरी भोंगळ केलंय नेते। अहो माझ्या अंगात कपडेच नाही तर राहिले। हो नेते तो तुमच्याबद्दल पण बोलतोय। नेते बिनडोके नेत्याला अक्कलच नाही। नेत्याला भोंगळ करतो म्हणला तो। नेते कसं दिसतात भोंगळ? नेते नको 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 नेते। अहो मला इकडे कुसळकरच्या वावराच्या तिथं तलावात मी नेते। लवकर या ना नेते मला वाचवा। चल जाऊ का? ओ नको नको कपडे द्या। ओ कपडे द्या माझे। खेकडे पकड खेकडे। कोण आहे रे तू? 2 मिनिट थांब तिथंच। 2च मिनिटात येतो। वाट बघतोय येच। आता दिवसा डावळ्या पिऊन यायला लागलाव का? ऐक ना मला तुमचा एक शब्द ऐकायचा नाही। तुम्ही छकुलीची शपथ घेतली होती ना? नाही ग खरंच सांगते तुला। नाही मला कारण नाही ग। लय वागाळ वाटलं ग। लय वागाळ वाटलं। एवढं काय झालंय प्यायला? कुणीतरी आपल्या आप्पीच्या अंगावर हात टाकला ग। अहो काय झालं ना कितीतरी सांगा ना। अगं आप्पी क्लासला गेली होती। तिथं कोणतरी तिच्या अंगावर हात टाकला। वडली ग तशी वडली। हाय का ना बापूलाही माहितीये का हो? बापू तर सारखा ढसा रडतोय ग। कुठल्या तोंडाने समजून सांगू त्या? मला तर असं वाटतंय आपल्या छकुलीचं कसं होणार ग? आपल्या छकुलीचं सगळं चांगलं होणार आहे। तुम्ही काय बी विचार करू नका बरं। हिच्याने कोणी केलंय ना तो खपायलाच पाहिजे बघा आता। आपलं गाव नाही राहिलं ग ही। आपलं गाव गेलं धरणात। ती माणसं पण नाही राहिली। ही असली माणसं असतात होय। तुम्ही काय बी काळजी करू नका सगळं होईल चांगलं। सकाळ सकाळ मीटिंगच बसवली तुम्ही। मॅटरच तसा झालाय म्हणलं। ओढणी काय म्हणत होती नक्की? काल आप्पीची ओढणी ना। सुषमा सुषमा काय? मी जाऊन येतो। असं घरात बसून कसं चालेल? वय ठीक आहे या तुम्ही जाऊन। पण लोक काय म्हणले तर लक्ष देऊ नका त्याच्याकडे। हा असं बी आपण लक्ष दिलं की लोक जास्त चेकाळतात। नाही मी डायरेक्ट सातारला जातो।
आणि नंतर वडूद आणि सातार रोड अशाच फेऱ्या करतो. गावात येतच नाही. ठीक आहे, मी डबा भरते तुमचा. हा? दिदे, मम्मी दीदी कुठं आहे ग? का रे? बया, काय चाललेलं असते काय काय दिदे चल की. अरे कुठं अगं दिदे चल, एक रील शूट करायची आपली. दिप्या, तिला कुठं घेऊन चाललायस? अगं मम्मी एक रील करायची होती देवळापाशी. ते गाणं नाही का, जय हो शंकरा. तुला कुठं जायचं ना, तुझं तुझा. तिला कुठं बी घेऊन जायचं नाही बघ. सुषमा, अगं काय तिला डांबून ठेवणार आहेस का काय तू आता? हाय का आता डांबून ठेवलं का तिला मी? फक्त हे सगळं निवडू देत, त्यावर तिने घराबाहेर नको पडायला. निवडू दे म्हणजे? हा, जे झालं त्याच्यात तिची काय चूक आहे? हे बघ सुषमा, तिला जायचं असेल तर जाऊ दे, तू अडवू नकोस. देवा पांडुरंगा, अहो हाय का आता? तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ती? हा, अहो सकाळी तुम्हाला कोण कोण काय काय बोललं म्हणून तुम्ही घरी आला होतात ना, आणि तिला कोणी काय बोललं तर काय वाटेल तिला? अगं मम्मी तू गप्पच बसा. ही पुढं पुढं करायची सवय आहे तुला, तीच नडले बघ. त्याच्यामुळे झालंय सगळं. जेवढं झालं तेवढं बास झाला. 4 दिवस घरात बस जरा आता. काय बडबडतीस कळतंय का तुला? अगं जन केलं तर तोंड वर करून गावभर हिंडतोय, आणि आपल्या पोरीला कशाला का शिक्षा? हे बघा, तो देव आहे का नाही सगळं बघत असतोय बघा. आणि आता हिंडू दे हिंडला तर, पण त्याला शिक्षा होती का नाही बघाच तुम्ही. आणि अगदीच काय झालं नाही ना तर किडा पडून मरल त्यो. हो बापू, ये हात मुझे दे दे ठाकूर असं म्हणायचं आणि डायरेक्ट हात काढायचा त्याचा. मला पण वाटतंय का त्याला शिक्षा झाली पाहिजे, पण कायद्याच्या मार्गाने झाली पाहिजे. झालं ग, ही जेवढं झालं तेवढं बास झालं नाही का? अगं मम्मी, मला काय वाटतंय नुसतं सांगते आम्ही. तू सुषमा, तू जरा थंड घे. आप्पे बोल तू. हा म्हणजे आपण मारलं काय किंवा कोणी का मारेना, पण प्रश्न सुटणार आहे का? आप्पे, आपल्याला कुठलाच प्रश्न सोडवायचा नाहीये, कळतंय तुला? झालं एवढं बास झालं. तू आज जा 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 आज जा. सुषमा, अगं असं घाबरून कसं चालेल तुला? आपली आपली लेक आहे, तिला आपणच यातनं बाहेर काढलं पाहिजे. तू जर असं तिला घरात डांबून ठेवलंस तर घाबरेल ती, खचून जाईल आपली पोरगी. कळतंय का तुला? अहो कळतंय मला, पण भ्या वाटतंय. हो का रे का तोंडे? हा, रॉकेट कुठे? इजा अक्का, जर आपल्याला भेटाव म्हणलं. इजा अक्का, तुला ते हा माहितीये बापू, म्हणूनच म्हणलं जरा तिला भेटावं, म्हणजे बरं वाटलं पुरीला. बर. सुषमा, इजा अक्का आली बघ. आले. येतो मी. आप्पे, ए आप्पे, काय झालं जे? अगं शेळ्या चारायला घेऊन गेले होते, त्या गेले तिकडं.
मग त्याच हुडकून आणायच्या होत्या ग. अगं मग जा की तुझी तू, आप्पी कशाला पाहिजे? हाय का आता ती एकटीचं काम हाय वय? आप्पीला घेऊन जाते की सांग. नाही नाही, आप्पी नाही यायची. दिप्या जायची संग, तिला मदत कर जा. नाही नाही, दीप्या काय कामाचा नाही, उलट माझं काम वाढवून ठेवेल. आप्पीलाच पाठव की. ही जे तुला माहिती आहे हवंय आहे मला. तुला कोणी सांगितलं? आणि अगं छकुलीच्या बापाने सांगितलं म्हणून तर आले ना. अरे देवा, म्हणजे आता हे सगळं गावभर होणार. उद्या कोण करून घेईल माझ्या पोरीला? अगं ताय, लाकात एक आहे आपली पोरगी बघ. ग बस, मला नाही काय ऐकायचं. अगं हे सगळं आता केवढ्याला पडेल सांग बघू. ताय, असं घाबरून कसं चालन? इजे, तू काल बघितलं नाहीस तिला? अगं तिला काय म्हणजे काय सुधरत नव्हतं बघ. पोरीच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. अगं असं काहीतरी झाल्यावर अजून काय होणार आहे? म्हणूनच म्हणते मी तिला जरा बाहेर घेऊन जाते, तिला बरं वाटेल ग. नको ग बाई, माझ्या मोठ्याचं काय झालं माहिती नव्हतं तुला? तरी मी हिला सांगत होते की अगं नको नसत्या भानगडीत पडू नको. आता हे सगळं काय होऊन बसलं बघितलंस ना? ह्यात तिची तरी काय चूक आहे बरं? हिचे चूक कुणाची बी असली ना तरी बी परिणाम पोरीनच भोगायला लागतात. मग काय आयुष्यभर तिला घरातच बसून ठेवणार आहेस वय? इजा काय ना बरोबर? ए तू ग बसा, अजिबात तिची बाजू घेऊ नकोस. ताय, मला कळतंय सगळं. आपली पोरगी लय हुशार आहे, असं काय बी होणार नाही. बाई मी तिच्या हुशारी पुढे का नाही हात टेकले बाई. तिला मी आता सांगून ठेवलंय की सगळं बास करायचं. कशामुळे झालंय सगळं? त्या अभ्यासामुळे क्लासमुळेच झालं ना. असल्या गोष्टी मनात बोचत राहिल्या ना त्याचं क्रूप होतं ग, आणि ते आयुष्यभर आपल्या संग राहतं बघ. खरं आहे तुझं. काळजी करू नको, तिला यायचं असेल ना तरच घेऊन जाते. बरं ठीक आहे, जा घेऊन. आप्पे, आप्पे बाहेर ये ग. मम्मी जायची संग जाऊन ये जा. कुठं? माळावर. अगं ते शेळ्या गेलेत ना, ते घेऊन येऊ जरा, आणि तेवढेच गप्पा मी मारू की. जा, जाऊन या. चल चल जरा गप्पा मारू माळावर. अन काळजी घे काय. इजे ऐक की, लक्ष ठेव तिच्यावर ग. होय का ताय, ठेवती लक्ष. आणि झालं ना लवकर घरी आणून सोड तिला, घरापर्यंत आणून सोड काय. होय होय. आणि इजे तिच्या सोबतच राहा काय. आणि गावातलं कोण काही बोललं ना तर लक्ष देऊ नका, हा कळते का? मम्मी मम्मी मम्मी, आग पुचली ती रानात. काय तू टेन्शन घेत असती? मम्मी तुझी पोरगी मावताय मावता, तू नको टेन्शन घेऊस. चल.
तुझा बाप आलाय बाप. कोणी रे दत्त? काय माहिती कोण आहे, दारू पिऊन पडला असेल गटारामध्ये. अवघड आहे बाबा. काय गेलं तरी आपल्याला, चला कामावर जायचं आपल्याला. मला पण गेलं पाहिजे काम. चला. अरे कोण आहे ह्यो? ए यार इथं बसू नको. चल चल तिकडं. अरे कुठलं गाव, नाव काय तुझं? यार बाहेर आहेस काय? नाव काय नाव? तुम्हाला माझं नाव कळालं ना, तुम्हाला तिघांना पण घाम फुटेल. ए पाणी घे रे. ए राग्या पाण्याची बाटली दे बाबा. साहेबांची काळजी घेतली पाहिजे. हा ठीक आहे, साहेबांची सेवा करा, जावा. साहेब साहेब तुम्ही माफ करा साहेब, माफ करा. चुकलं माझं साहेब. सॉरी सॉरी साहेब, माफ करा मला. तुम्ही मला ओळखूच आला नाही साहेब. अरे बघतोय काय, बाटली भरून पाणी चल. साहेब साहेब माफ करा मला. तुम्हाला येऊ का घरी सोडायला? रघु काढ रिक्षा. काढ काढ रिक्षा काढ. ए मी कुठे जात नसतोय. आप्पे घाबरलीस वय? चल मी हाय ना, नको घाबरू. आबांना फोन लावून बोलवून घ्या इथं पटकन. लाव की फोन. अरे माझ्याकडे कुठे नंबर असणार आहे आमदार साहेबांचा? अरे जा की सरपंचांना बोलव. आप्पे ही गर्दी कसली का? माहित नाही. चल बघू. पण साहेब काय हाणामारी झाली का? अहो साहेब मग मला सांगायचं, धो धो धुतला असता ना. तोंड दिसलं नाही त्याचं.
तोंडाला काळण डोक्याला फडकं बांधलं ना त्यानं. आप्पे चल